यानंतर बातमी आहे पंढरपुरातून. वसंत पंचमीच्या निमित्तानं उन्हाळ्याची चाहूल लागते. अशावेळी विठोबाला 15 शुभ्र पोशाख परिधान केला जातो. विठोबाच्या अंगावर गुलालाची उधळण करत वसंतोत्सवाची सुरुवात केली जाते. यासाठी विठोबाला पांगोट परिधान केलं जातं. आजपासून रंगपंचमीपर्यंत विठ्ठलाला पांढरा पोशाख असणार आहे आणि याची सुरुवात आजचा विवाह सोहळा अर्थात वसंत पंचमीच्या निमित्तानं होते. गुलाबाची उधळण करून शुभ शकुनानं लग्नाची सुरुवात झाली आहे. एकूणच लगीन घाईला आता मंदिरात चांगलाच वेग आलाय. तर या विवाह सोहळ्यासाठी आणि विवाह मंडपासाठी थायलंड येथील लिलियम ऑर्किड अशी फुलं आणली गेलेत. शुभ सकाळ म्हणून उसाचा मंडप तयार केलाय आणि याचबाबत भारत भुजबळ यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी. विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा आज पंढरपुरात संपन्न होतोय आणि या विवाह सोहळ्याच्या सजावटीसाठी थेट थायलंडवरनं फुलं ही पंढरपूरच्या मंदिरात आली आहेत आणि मंदिरामध्ये या थायलंडच्या फुलांनी संपूर्ण विठ्ठलाचा विवाह मंडप हा सजला गेलाय. मंदिरात देखील या फुलांची सजावट करण्यात आली आहे. पुणे येथील भाविक असणारे भारत भुजबळ यांनी खरं तर ही सजावट केली आहे. भारत भाऊ, ही फुलं थायलंडवर आणली आहेत. कुठली फुलं आहेत, कुठल्या जातीची आहेत, कशा पद्धतीने सजावट आहे? थायलंडची फुलं म्हणजे ऑर्किड लिलियम, हे ओरिएंटल लिलियम असं नाव आहे या फुलांचं. पण आपण या फुलांचं ओरिएंटल समजा किती महागाची जरी असली तरी आपल्याला आकर्षक सजावटी कशी होईल विवाह सोहळ्यामध्ये, हे आमचं मागचं ध्येय आहे. कुठली फुलं आहेत थायलंडची, दाखवू शकाल? ही लिलियमची फुलं, ओरिएंटल लिलियम आहे, हे ऑर्किड आहे. हे बाहेर देशातनं जास्त प्रमाणात येत असतात आणि याचा जास्त प्रमाणात वापर आपण चांगलीच जास्त सजावट होण्यासाठी वापर करत असतो. आज सजावटीसाठी मंदिर देखील सजवलंय. किती टन फुलांचा वापर केलाय? यावर्षी आपण 3.5 ते 4 टन फुलांचा वापर केलाय. त्याच्या व्यतिरिक्त 1 टन ऊसाचाही वापर केला आहे. काय याच्या मागचं कारण म्हणजे लग्नामध्ये केळीची खुंट व ऊस हे शुभ संकेत मानलं जातं म्हणून आपण हा ऊसाचा वापर केलेला आहे. विठ्ठलाच्या शाही विवाह सोहळ्यासाठी हे थायलंडवरनं फुलं आता मंदिरात दाखल झाली आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळचा संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, विठ्ठल मंदिर, पंढरपूर.